एलगोड एलगोड सदानंदाचा ज्योतिबाच्या नावानं अरे 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 पांड्या बाबा की मारताना हे मारताना आता बापा यायला होता. आता बापा या हनू ते एकाचा तुटला केलबा तुटलाय हो. केली ऑर्डर असली तर आम्हाला बोलवा. म्हणून तू केली तोरतस का कचोर तोरतस मी का केलबा नीट डर मगाशी तोरला शेक आता तोर एक. अरे केलबा केलबा केली का केलबा आईच्या बनीचा तो भाऊच बेस कसा आहे. हे तुटला 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 वाटत तुटला तो तुटला केलबा. काय बोल बोल मला वाटतं नितीश लगीन करणारच नाही आता. एलकोट एलकोट केली वगैरे आणलेले आहेत. केली घेतल्यात कापल्यात आता उद्या लावू. मांडव स्थापना उद्या आहे तर चला जाऊया. हे मारताना काय करतस. काय नाही हो केलबा बांधलाय तुटलाय का तुटलाय केलबा. नमस्कार मंडळी गणराज नाकवा या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. तर आज आहे नीरज म्हणजे माझ्या भावाची हल्दी. तर आम्ही चाललो हल्दीला. कालचा ब्लॉग बघलाच असणार चुंदुवाचा तर त्याच्यात भरपूर धमाल आलेली तर तो पण ब्लॉग बघा. बघितला नसणार तर तो पण बघून घ्या. आणि आज आहे हल्दी. हल्दीचा प्रोग्राम आहे. आता चाललोय. मांडव स्थापना होईल आणि नंतर हल्दीचा कार्यक्रम चालू होईल. घारे पापराचा मान असते पहिला. सर्व पाहुणे मंडळी येतात आणि संध्याकाळी आहे वरमाई आणि हल्दीचा प्रोग्राम म्हणजे हळद इथून घेऊन नवरीच्याकडे जाणार. तर हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये असणार कारण का जर काढायला 1 पार्टमध्ये गेलो तर भरपूर व्हिडिओ मोठी होईल. तर 2 पार्टमध्ये असणार व्हिडिओ. तर नक्की तुम्ही बघा व्हिडिओ आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. चला जाऊया. बाय बाय बाय. आणि हा व्हिडिओ आहे ना फुल धमाल व्हिडिओ होणार आहे कारण का आज आहे मांडव. तर कोली लोकांचा मांडव कसा असते ते आज तुम्हाला बघायला भेटेल. मंडळी आलेलो आहे आपण नीरजच्या घरी. तर घर मस्त डेकोरेशन केलेलं आहे डेकोरेट केलेलं आहे. तर चला ब्लॉग स्टार्ट करूया आणि फुल व्हिडिओ मध्ये धमाल येणार आहे. व्हिडिओ नक्की बघा तुम्ही स्किप करू नका. नीतू काकूचे पप्पा मम्मी दाखवते तुम्हाला. काका कशात बऱ्यात बाबा मग फुल धमाल करणार ना आज. दोन पॅक जास्तच मार. तर पाहुणी मंडळी आलेली आहेत. सकाळ सकाळ घारी पापराचा मान असते इकडं तर घारी पापरे खायला येतात. आणि आता आपण चाललेलो ते लेडीज कंपार्टमेंटमध्ये कारण का तिकडे पण सगळ्यांची खाण्यापिण्याची सोय केलेली आहे. तिथे घारी वगैरे बनवतात पापरे बनवतात तर ते बघायला चाललेलो आपण. तर चला मंडळी मी तुम्हाला बोललेलो दुपारी मावरा पण आहे. मावरा बघा मावरा तांब आहे बघा तांब. बघा एक एक तांब किती किलोची असेल. 3 किलोची पकडून 3 किलोची तांब आहे बघा. व्हिडिओ मध्ये जसा दिसेल तसा तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आता चाललेलो आहे घारी पापऱ्याची. समीक्षा वाटत पाठवून आवाज दिला ओ तर मी थांबलो.
तर समीक्षा घारी खाशील का पापरी खाशील? दोन्ही पण खाईल. तर आता चाललेलो आहे घारी पापरी जिथं बनवतात, जो लेडीज कंपार्टमेंट असेल तिथं चाललेलो आहे. तर चला दाखवतो तुम्हाला. पापऱ्या टाकल्या, सगळ्यांना खायला बोलवलंय पापडी. लग्न झाल्यावर ब्लॉग टाकणार आहे, तर लग्न झाल्यावर खावायला येईल कोण? नवऱ्याची आजी म्हणजे आमची आया, ताऱ्या आया, ताऱ्यास बोलतो आम्ही तिला. टक टक आया. नवऱ्याची मावशी आजीस काय? नवऱ्याची मावशी आजीस म्हणजे नीरजची मावशी आजीस. काय झालं? आणि इथं नवऱ्याची मम्मी म्हणजे नितू काकू आहे. एकदम मस्त दिसते बघा. विठ्ठल रखुमाईचा ड्रेसिंग केलेला आहे. काकाची बायको आहे आमचे. काकाची बायको, नवऱ्याची मम्मी बोललो, आता काकाची बायको. काकाची बायकोनी बघा मस्त म्हणजे नितू काकू आमची. चिल्लर पिल्लर. आता या घरांच्या दोन मेन माणसं आहेत, यांच्यावरच घर चालणार आहे. या दोन मेन माणसं आहेत, यांच्यावरच घर चालणार आहे. तर दोन घर, जान्हवी आणि मनीषा. जान्हवी आणि मनीषा. बबडू नको खाताना. विलास नवगाव, एकच नवगाव आला इथं. काकी काय काय बनवलंय बघा. कोलिम पोला पण आहे म्हणजे घारी पापरी सगळं कोलिम पोला. चवलीची भाजी, ज्यांचा उपास असेल ते चवली खाणार, ज्यांचा उपास नसेल ते कोलिम पोला खाणार. नाकवा केकच्या मालकीन पेस्ट्रीज ठेवणार आहे संध्याकाळी सगळ्यांना. मामा कुठं आहे? झोपलाय. तर मंडळी, पांड्या बाबांच्या सुनसा आणि पोरी यांशी केलेला एक विठ्ठलाचा थाट तर तुम्हाला दाखवते त्यांची ड्रेसिंग. भगवान बुवा परिवार आणि बैले फॅमिली मुरुड यांचा परिवार बघा. आणि हे सगळ्या बहिणीच आहेत, सगळ्या एकाच गावात दिलेल्या. समीक्षा समीक्षा घारी पापडी मस्त आली. घारी कोलिम एकदम आमच्या या पद्धतीला लय भारी लागतं. तर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर DM करा मला, आम्ही बनवून देऊ तुम्हाला. परत आलेलो आहे मावरा तोडा. मगाशी मावरा दाखवला, आता कापताना दाखवते मावरा. तर बघा राजा का कसला आहे, कुप्पा आहे. लय मोठा आहे कुप्पा. तर बघा तांब मासा, तांबीचा आहे जांबाट, फ्रेश तांब. आपल्या घरात आज हल्दीचा प्रोग्राम आहे, तर तुला कसं वाटतंय? मला खूप आता चांगलं वाटतंय. आणि सर्व नातेवाईक, आप्तेष्ट मंडळी यांनी सगळ्यांनी आमच्या मांडवमध्ये आणि लग्न कार्यामध्ये अवश्य येणे आणि आमचं लग्न कार्य पार पाडणे. धन्यवाद. तर बघा कुप्पा मारलाय. काला तांब, काली तांब आहे. बकरी तांब काय? फ्रेश बकरी तांब. तर बघा वडे, घारी पापरी. हाय. मामा अरे काल एकदम जंक्शन पार्टी केली हो. व्यवस्थित ना? संध्याकाळी सर्वांनी संध्याकाळी जेवायला या.
तर नीरज, तुझा हा लग्न अरेंज आहे का लव्ह मॅरेज आहे, खरा सांग. अरेंज आहे नक्की. मी क्रॉस चेक करीन. ठीक आहे. तर मग तुला ही कशी आवडली? आवडली कशी काय का मम्मीने दाखवली? मम्मीची पसंत आहे. तर तुला फर्स्ट ऑफ ऑल लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज ब्लॉग भारी बनल अशी अपेक्षा करते. रात्री फुल धमाल करायची आहे. आता जोगवा मला वाटते फिरवायचं आहे. एक 10-15 मिनिटात जोगवाचा कार्यक्रम चालू होईल. तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमधून. जोगा घेऊन जायचा. आपल्या देवलाला, रामाच्या देवलाला गोल आट्टा मारतात. परत देवांशी भेटतात, कुलदेवतांना भेटतात. आणि हा प्रोग्राम चांगल्यापणे पार पडू दे अशी विनंती करतात. तर चला जाऊया. बघा, काकानी फुल गेटअप केलेला आहे. अविनाश काकानी एकदम वारकरीचा गेटअप केलेला आहे. जान्हवी, सट्टा नाम जान्हवी. परमित कौर, जान्हवी कौर आहे आज एकदम पंजाबी लुक केलेला आहे तिने. असं आहे का? मोबाईलची बॅटरी वाढ लागली. पद्धतीने हे वाजंतर असते. हे वाजवत जोगवा काढतात पारंपरिक पद्धतीने. तर चला जाऊया जोगवा. आता जोगवा आपले राम मंदिरापर्यंत आलेला आहे. राम मंदिराला गोल आट्टा मारतील. जी प्रथा आहे त्याच्या हिशोबाने राम मंदिराला गोल आट्टा मारतील.
गणेश भाऊजी उर्फ नवगावचे डॉन दगडे हे लेट आलेले माणूस आहेत सगळे. विनायक लेट आलेला माणूस आहे आणि भाऊजी प्रनिल डायरेक्ट मला वाटतं झोपणची उठून आलेला आहे. भाई जेवायला या हो शिवभाई जेवायला या. ए घरी येता हो या तिथे टेबल मांडून ठेव. अरे बिंदास या. त्याला मला कालपर्यंत सांगत होता बोलतो माका नाही सोय बोलत आणि आता लगेच कॅमेरानं सांगते बोलतो आहे सोय. हेलकोट हेलकोट सदानंदाचा ज्योतिबाच्या नावानं अरे 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 पांड्या बाबा की गोल्डन मॅन आलेला आहे. गोल्डन मॅन महिला मंडळ अक्का नवगाव आलेला आहे. अक्का नवगाव हे बघा नवगाव जिवंत अक्का नवगाव आलेला आहे. खाल्या पिल्या जीव दावता नाही. मंडळी इथं नीरजच्या पाट्यांची तयारी चालू आहे. पाटे करतात म्हणजे कुलदैवतांना सगळ्यांना हलद वगैरे लावायची असते. सगळा हा कार्यक्रम असते कुलदैवतांचा. तर मंडळी पाटा म्हणजे काय हे आपण विचारूया आत्याला. पाटे म्हणजे काय आत्या? पाट म्हणजे काय असतात? पाट म्हणजे बायांचं पाट करतात. पाट करायलाच लागतात ना? करायलाच लागतात देवांचे. जरूर घ्यायचं ते 5 जोगवा मागायचं हा आणि मग पाटा करायचं. म्हणजे आपण जोगवा मागलं ते जोगवा मागून पाट करत असतात. करायचं असतं म्हणजे आपल्या कुलदैवतांना सगळ्यांना बोलून आणि आपली भवानीला तिचा पाटा करायचा. पाट करतात. कारण देवीचं करतात नाही तसं ते पाट करतात. अच्छा देवीचं करतात तसं पाट करतात. लग्नाचं करायलाच लागतं. अच्छा पाटाचा कार्यक्रम. बायको होई बोलते तू घेऊ नको. बायको होई का पोर होया? आत्या कोण होई? कोण होई ना? बायको काय बोललीस? बायको पण होई नाही. बायको नाही पोर. पोर होई का आता बायको पोर होई. तुला तू हसतस काय? तू हसतस काय? बायको पाहिजे का पोर पाहिजे? बायको पाहिजे का पोर पाहिजे? आई आणि भांडा बोरला जगला. मोत्याचा काय भरीला चौकान बस जय भवानी जय भवानी जय भवानी.
एलगोट एलगोट दादा आनंदाचा रघुवाच्या नावानं अरे 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 पांड्या बाबांची पुरा राला बाजूला यांची हालत चालू झाली. पारंपरिक हल्दीमध्ये जो डान्स असतो किंवा गाणी बोलतात पारंपरिक जी आपली परंपरा आहे नवगावची परंपरा तुम्हाला दाखवते. भक्तीदांच्या जास्त लाव. आता दे गे यांच्या सगळ्या बहिणीसांच्या जास्त लावायचा लाव. तर तुम्ही बघितलंच असणार पाटे जोगवा घारीपापरांचा मान हा कसा असतो आणि फिश वगैरे म्हणजे ताम मासे वगैरे आज दुपारी जेवायला आणि रात्री मला वाटतं सकला वगैरे असेल. तर चला जाऊया अजून बघूया काय काय आपल्याला कॅमेरामध्ये शूट करायला भेटतो. तर मंडळी आपल्याकडं भजनरत्न महादेव बुवा शाबासकर यांचं आगमन झालेलं आहे तर आपण त्यांना भेटूया. अरे फिरवा तर मंडळी आता मला वाटते केलीच्या दाराजवळ केलीची पूजा होईल म्हणजे मांडव स्थापनाची केलीची पूजा करतील आणि हल्दीचा समारंभ आहे तो तसाच कंटिन्यू चालू राहील. तर आता पूजा करतील आणि त्याला हळद लावतील. हे नीरज तुझ्या आता आहे मग या पोरांसोबत सुटका सुटका नाही सुटका फक्त बायकोचा पल्लू धरायला लागेल.
दारू पी बोलो जेवणाला बसलेले सर्वजण पाहुणे मंडळी.